3 कॉलेजच्या अवलादी क्वाटरी पेला फुल टाईट झाल्या कोजागिरीला. लोक दूध पेते ते क्वाटर पेले टाईट झाले आणि रस्त्याने निघले. एकाच गाडी होती 3 जण आणि त्यांना लगवीला लागली. त्यांनी रस्त्याच्या कडेला गाडी लावली आणि लगवीला गेलं. चेन खुलली, त्याला विहीर दिसली खाली विहीर आणि पौर्णिमा होती. चंद्र विहिरीत दिसला त्याला. तुम्हाला चंद्र विहिरीत पडला म्हणा. चंद्र विहिरीत पडला म्हणला. काय करणार, तो आटला होता. कॉमर्सवाला आला आणि म्हणला चंद्र काढलाच पाहिजे. मग आपल्या जगण्याला काय मजा. सायन्सवाला गेला आणि बादलीन द्वारखांड घेऊन आला. प्रयोगाशिवाय विज्ञान नाही म्हणा. त्यांनी बादली सोडली विहिरीत. टाईट व्हायला होते. बादली पाण्यानं भरल्यामुळं जड झाली. त्यांनी वर ओढली, ती गुतली कपारीत. यांनी न्याट लावून ओढली आणि ताटकन द्वारखांड तुटलं. उताने पडले माग. मग एक पडल्या पडल्या म्हणला, एका रट्यात वर गेला. लई क्वालिटी आहेत भाऊ. 2 भोंगळे दारुडे रस्त्यानं आले. भोंगळे पुरा मोकळा. एकानं लंगोट लावून होता आणि एक मोकळाच होता. पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही. आणि तो लंगोट लावेल त्याला काय म्हणतो माहिती का, अरे का मोकळा हिंडा तो, ही घे लंगोटी, जाईल मोकळे दोन्ही बी. नाही कठीण. 2 दारुडे डुलत आले. त्यातला एक दारुडे म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याची खाटकन ठेवून दिली. म्हणला तू होऊ शकत नाही. म्हणला का, मी जर राजीनामा देईल नाही. काय बोलता काय. सावत्रा देवीदास साहेब कडलेले यांच्या अभिष्टचिंतनाला पहिला संकल्प आपल्याला आपलं म्हणा. आजच्या कीर्तनातला सगळ्यात मोठा संदेश आहे. मोबाईल वापरणारी मंडळी ध्यानात ठेवा. मोबाईलचा वापर कमी करा. गरज म्हणून वापरा, आवड म्हणून वापरू नका. भरमिष्ट होतील लोक अजून 5-6 वर्षानं. बायका मिळानं, नोकरी मिळानं काळलंय अवघड आहे. हे इंदुरीकडचं कीर्तन आहे महाराज. हे काल सत्य, आज सत्य, सत्य. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी येईन, आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल, वेळ आली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायदाराला याजानं पैसे देईल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल. याला मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लय लोट ठेवणार नाही. निम्मे बाप मोकळे केले पोरीने. आम्ही एका वर्गात होतो नाही. कोण फडफडलं. पुन्हा वय प्रेम, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही, काय नाही, भंगार नाही. तो पोरगी 12वीला आणि पोरगा उंड्याच्या हाताखाली. हे प्रेम आहे. दिल दिया ईट भी देंगे. काय ईट देंगे. त्याला मेंटेनन्स नाही, क्वालिटी नाही, काय नाही, काय नाही. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो त्यातलं कोणतं वाक्य खोटं ठरलं सांगा. आणि आता सांगून ठेवतो देवीदास कडलेलींच्या अभिष्टचिंतनाला 2 वर्षात 5 गोष्टी घडणार आहेत. नाही घडल्या ना आपल्याला दिसेल ती ताना. मागच्या खोट्या ठरल्या का नाही. आता 2च वर्षात 5 घडणार आहेत. 1, 2 वर्षानं घरात माणसं राहणार नाहीत. का, प्रत्येक माणसाला एकच मुलगा आहे आणि एकच मुलगी आहे. मुलगी नवऱ्याच्या घरी आहे, पोरगा बाहेर आहे, घरात माणसं कुठे. 6 खोल्या बांधून ठेवल्या. पाणी द्यायला माणूस नाही. म्हातारी आजारी पडली तर म्हातारा दवाखान्यात नेतो. म्हातारी आजारी पडली तर म्हातारा बादलीने पाणी आणतो. माणसं कुठे. पोरगा सर्व्हिसला असले त्याला घरी, आणि त्याच्या मागे व्याप आहेत तेवढे. सासऱ्याची बायपास आहे, लहानी मेवणी परीक्षेला गेली ती अजून येईन, मग का निकाल घेऊन ये. ती का लय अडचणी त्याच्यात. आई बाप्पा पाहायला वेळ नाही. आणि खरे देवाच्या लोक पाया पडायला तयार नाही. आणि मग त्या आईबापांना पश्चाताप आहे. अशी 50% म्हातारी माणसं घरात पश्चातापात आहे. काय मध्ये तुमचं पैसे आहेत पण बँकेत काढून द्यायपर्यंत गेलं पाहिजे ना. त्याला 100 रुपये काढायचे, कुणी त्याला भरून द्यायना ना. स्लिप तर भरून दिली पाहिजे. म्हाताऱ्या माणसांकडे पाहण्याचा ह्या 2-4 वर्षातला दृष्टिकोन पूर्ण लोकांचा बदलला आहे. महाराज माणसांची प्रवृत्ती इतकी खाली गेली. मुलीला मुलगा पाहून आला, पसंती झाली. त्या मुलीच्या बापाला म्हणणं तुमचं फायनल झालं ना हो. तो काय म्हणणं माहिती आहे का, घर चांगलं आहे हो पण त्याला 3 भाऊ आहे हो. मुलगी एकाला द्यायची का ठिकाणी द्यायची एकाला. पण मुलाला जास्त भाऊ नसावात इतके विचार खाली आलेत का नाही बोला.
जुनी माणसं म्हणायची अरे कौलाचं घर आहे, दारात 100 म्हशी आहेत, दारात लक्ष्मी आहे, पोरगी देऊन टाका. 10 वर्षापूर्वी मुलगी जर गरीब असेल भोळी तर मुलीची आई म्हणायची बाई एकत्रपणात तुही पोरगी 12वीला गेली, लग्न करून घे, वायलेच्या भानगडीत पडू नको, तू आहे भोळी, दिवस काढून घे, जगाच्या लाजकाज निघून जातील. काय सुंदर सल्ला होता आईचा. आता आई 2-4 वर्षापासून सांगते एखादा महिना पाय, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, कोणचं 1 नाही 2 नाही, आपण पाहुण्याला टपरी टाकून देऊ. आता काय बोलायचं मला. फार घरांचं वाटोळं करून टाकलं. आणि मुलीचं वाटोळं तिची आईच करते, ध्यानात ठेवा. लई खोड. पुरीचा फोन आला, चालली थोबाड वाशी, तुला काम नाही का काही दुसरं. अय जर आजपासून पुरीच्या घरी डोकं लावलं, तू कशावय लिहून घे, पुढची दिवाळी खात नाही तू. अहो ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, चांगलं होईल नाही तर वाईट होईल. आणि काही माणसांचं महाराज गरीबाच्या मुली घरात दिल्या, आज त्या स्लॅबमध्ये येत. त्यातना आपण तो महाराज झोपडीमध्ये 4 म्हशी पाळणारी माणसं आज बंगल्या पुढं कोब्याच्या कॉन्क्रीटवर म्हशी बांधतात. काय घडू शकतं त्याच्यात? नाही. आता आपण लहान होतो तर आपल्या म्हशी कुठं राहायच्या, गाया कुठं राहायच्या, वटेच्या खाली गाळात. आज कुठे आहेत? फॅन आहेत, म्हशीला फॅन. महाराज प्रारब्ध आहे, काळ बदलतो. तुम्ही फक्त आहे त्या काळाशी समरूप व्हा. नुसतं चांगलंच पाहिजे म्हणजे कसं मिळेल. घरात माणसं राहणार नाहीत. 1, 2 हे 10वे बिवे बंद होणार. आता 10व्याचं आता पॅकेज निघणार बामणाला. पॅकेज लग्नाचं काय निघते आता पॅकेज, तसं 10व्याचं पॅकेज निघणार बामणाला. कावळाही तू चाल, भातही तूच शिजव आणि चप्पी तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठेवलंय त्याचा कर. नाही बंद होणार हे सगळं. माणुसकीच संपली. भाऊबंद राहिले नाही. वाडा ओलातला. माणसं कुठे? चांगल्या चांगल्या माणसाने बापाच्या दाव्याचे नाहीचे पैसे बुडवले. बाबाचं सुद्धा प्रवचन संपले, बा कीर्तन करायला सुद्धा पैसे मागायचे लय पानसं येत. माणसं 5-6 जाते का इथून निघून बाबाला टाकला खाटा पैसे. बरं पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे का नाही. मग त्या बाबाला एक जण म्हणतो तुम्हाला कोणी फोन केला छायला, तो म्हणला मी बळत आलो का काय. मग तो बाबालाही हुशार, बाबा हुशारच राहते महाराज. तो चप्पी केलेला सापडितो. तो चप्पीवाल्याजवळ गेला म्हणला राम राम. तो म्हणला मी चुलत भाऊ आहे. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. मग जो खरा मालक राहतो तो गुतेल राहतो, ताटावते तीळ सोडाय. त्याला सापडे याला आता काय करीन. राम राम. तो तर याच्या पुढचा निघाला. तो म्हणला काय तुमचं आमच्या वडिलांवर प्रेम. तुम्हाला प्रेमाला वाघ पेट्रोल पुरते ते. तू म्हणला तुला कळत नाही का मी उघड आहे. मग ताटलीतले तरी 80 दे. लय वाईट दिवस आहेत महाराज. मला एक सांगा बसलेली माणसं, महाराज माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू द्या मरून दे. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण गंजबो आहेत. पण तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमच्यातला म्हणून ऐका. एखादं वाक्य तुम्हाला विनोद वाटलं. आणि ही कीर्तन आता आपल्या माणसांना काळाची मरण ना महाराज मरणार नाही 5-25 वर्ष. पण तुम्हाला आपली आठवण येणार महाराज. घरात माणसं राहणार नाहीत. 10वी बंद होणार. नोकरी मिळणार नाही. आणि सगळ्या पोरांना सांगतो नोकरीच्या नादी लागण्यापेक्षा व्यवसायाकडे वळा. आज ती काळाची गरज आहे. धंदा थोडा कमी होईल नाही तर 5 वाजता नगरच्या चौकात पाणीपुरीची गाडी लागती, टोकरी लावते, त्याला जागा लागत नाही, पाण्याची टाकी लागत नाही. 15 रुपयाला 5 पुरे, 3 रुपयाला 1. बरं पुरी केवढी आहे? जर चांगला शेतकरी सोडला ना त्या टोकरीवर, फक्त टोकरीच ठेवतो बाकी मालच थांबलो. महाराज 2 तासात 1000-1500 रुपयाचा गल्ला होतोय. 500 रुपयाला मरण नाही. पुन्हा घरी जाऊन कपडे बिपडे बदलून शेंट बिंट मारून फिरायला मोकळा. फुटाण्याची गाडी पाहिली ना तुम्ही? एवढेच फुटाणे, एवढंच मडकं आहे. एकच लाकूड आहे त्या माडक्यात. येळभर धूर निघतोय. मग कवा जळतोय तू. ते लाकूड जळेल दाखवा मला तुम्ही कधी. सारखा धूर. बरं त्याचं माप तर कोणत्या कंपनीला बनवून दिलंय काय कळत नाही. एवढंच आहे. पण भरीतही लय भारी खालून गाडी ते
10 फुटाने 2 रुपये. त्या पिळकावण्यात एक गुतला, 9च राहिले. ऊग घालताना एक गेला, 8च राहिले. आपण लई पेल असल्यामुळं टरफलच तोंडात आले, फुटाने गेले. त्यांनी जागा घेऊन बंगले बांधले नाही. केरळवरून हवा भरायला आले, 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठते. पाना घेऊन आलेत हायवेला, पाना 3 गुंठ्याचे मालक झाल्यात आणि त्यांनी आपली पोरं गाड्या खोला ठेवल्या. MP UPची ट्रक जर बंद पडली ना आपल्या हायवेला, ते किन्नर आणि ड्रायव्हर गाडी खाली झोपत्या, रिलॅक्स. आपले 12 वाजेपर्यंत बाहेर जेवत्या, लिंबू पिळून. बायको देखणी करतात आणि गड्याच्या हात खात्यात. गडी त्याला असा वाढीत हो, त्याचा शिमूड पडला तरी म्हणतो लिंबू पिळ, लिंबू पिळ. भेळीचं दुकान 30 रुपयाला भेळी. भेळ केवढ्याला आहे? 30 रुपयाला. भेळीवाल्याचं माप सांगतो मी, हातात पहा. चौकणी एक कागद खाली, आडवा एक कागद, उभा एक कागद. कागद झाले लाया, स्वस्त आहे ना. लाया, शेव, पापडी, डाळी. चांगल्या लोकांना त्यांनी याजाने पैसे दिलेत. तुम्हाला असं वाटत नाही का आपण बावळा ते का काय काय? तुम्हाला काय आता माय पुढे बसलं का? खरंय खरंय खरंय. मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा. दिली ठोकून आमच्या, चालले घरी. नाही मला याला कुठंतरी कंट्रोल, याला आवर घातला पाहिजे. व्यवसाय केलाच पाहिजे. नोकरी मिळणार नाही, बायको मिळणार नाही. आता बायको न मिळण्याची कारण लोकांनी एक निगेटिव्ह विचार मांडला आता सध्या, मग मुली मिळत नाहीत. तसं नाही आहे. नगर जिल्ह्याची रेंज आहे साहेब 1850 आपली मागच्या महिन्यातली. म्हणजे आपल्याकडे 1000 पोर आहेत आणि 850 पोरे. आता 150 पोरं तर कवाय मोकळायचे, तो विषय नाही. ते गणपती बुडवायला तो फुल एक ती टीमच आहे ती, तो मिटला. पण दुसरा प्रश्न लोकांनी डोक्यात घेतला नाही, मुलीच्या क्वालिफाईड मुलगा नाही, ही अडचण झाली आपली. आता मुलगी MBBS आहे, MD पोरगा पाहिजे. पोरगी BTech आहे, MTech पोरगा पाहिजे. पोरगी PSI आहे, 150 पोलीस आहे तिच्या हाताखाली, आणि तिला पोरगा कुठे? ती 12वी पास नेऊन काय करायचं? पोरगी तहसीलदार म्हणजे 1.5 लाख पेमेंट आहे तिला. 1.5 लाख तू लिहाता तरी येते का? 1.5 लाख कुठून आणायची? हा विनोद नाही मारा. सिक्युरिटी आहे तिला, लाल दिवा आहे, ऑफिस आहे. बायको नाही. आता जे राहिले ते मिळेल ती करून टाका भाऊ, काय डोक्याला ताण नका करू. नाही तर जवळजवळ राहिले. चला आता एकच पर्याय आहे, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच टायमाला पाहणे. नाही झोप आली तरी नाही झोप येत, डबल. आणि दुसरा पर्याय मामाची मामीची पूजा करणे, बस. त्या मामाला मुली आहे का? नाही. मी आला तू. त्या मामाला किती आहे? 2. आणि तुला भाऊ किती आहेत? अजून एक भाऊ एक तुला, 2 आहेत तुला. आणि मामाला पुरी 2च आहे ना. कल्याण. त्या मामाला आहे का? ए बरे इकडे बघ, मामाला मुलगी आहे का? एकच आहे का? मामाला मुलगी आहे का? किती? 1, 3. वा. त्या मामाला रे नाही का? मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळा हिंडत. त्या मामाला रे किती? 1. आणि तुला भाऊ एकटाच आहे का तू? अति कल्याण. त्या मामाला रे 1. आणि तुला भाऊ? 1 भाऊ आहे का? जो जास्त प्रयत्न करेल तोच गड काबीज करेल. अवघड आहे. आणि 4थी गोष्ट घडणार आहे, शेतकरीच राजा होणार आहे.
आता थोडा निसर्ग पबलाय. फक्त शेतकऱ्यांना एक महाराज म्हणून ऐकायचं नाही, पण तुमचा मुलगा म्हणून 2-3 वाक्य ऐकायचे. ऐकाल? एक, शेतकऱ्याने शेतीला जॉईंट व्यवसायच केला पाहिजे, तसं सूत्र बसणार नाही. 4 वेळे महिन्याने 6 पाणी गावाला भरून 500 रुपये बाजार मिळेल. गाय पाळा, बैल पाळा, शेळ्या पाळा, कोंबडी पाळा. कोंबडी साधं उत्पन्न नाही आहे. सुलून कोंबडी 130ला आहे, भाजून 140ला आहे, बॉईल करून 180ला आहे आणि शिजून 230ला आहे. तुम्हाला नाही सुधारायचं काय, तुम्हाला नाही महाराज. पण किराणा आणि भाजीपाला जर वरच्यावर सुटेल तरच शेतकरी तरेल. माझं काय मत आहे? ज्या शेतकऱ्याच्या दारात 10 लिटर दूध आहे, त्या शेतकऱ्याच्या घरात आजही कुटुंब खाऊन पिऊन सुखी आहे. आणि आधार असल्याशिवाय शेतकरी जगू शकत नाही. आणि शेतीचे उत्पन्न कमी होण्याचं कारण, 1, वारंवार त्या जमिनीत तेच पीक. 2, अतिरिक्त तणनाशकाचा वापर. 3, शेतखताचा अभाव. 4, बांधाला झाडं नसल्यामुळे पिकाला ऑक्सिजन नाही. 5, पिकाच्या पाण्याचं नियोजन नाही. आणि 6, केमिकल युक्त खतं वापरल्यामुळे जमिनीचा pH कमी झाला, जमीनच राहिली नाही. सुशिक्षित लोक नीट ऐका, पाण्याचा पिण्याचा pH 7 ते 7.5 पाहिजे. 7 ते 7.5. आज आपल्या जमिनीतलं पाणी, पाऊस, विहिरीतलं काय झालंय, वांग्याला कांद्याला भरलेलं पाणीच विहिरीत गेलंय आणि तेच पाणी परत येतंय. त्या पाण्याचा pH झालाय 8.5, 9.5. आणि pH वाढल्यामुळं केमिकल युक्त खतामुळे जमिनीत मिनरलच राहिले नाही, जमीन फक्त काळी दिसते. आता ही युरिया, अमोनियम सल्फेट, सुपर फॉस्फेट ही जी खतं आहेत, ही टॉनिक आहे. बेळ खाऊन जोगतो का माणूस? अर्ध्या भाकरीत संध्याकाळपर्यंत राहतो. बाजरीत कस आहे, आणि मग शेणखतामध्ये इफेक्ट कमा दमा नाही. पण जुन्या माणसांनी कधी 20-20 पोते ज्वारी काढली, त्यांनी काय करायचं, म्हशी उन्हाळ्यात म्हशीच वावरात बांधायच्या. आज एक आपला माणूस म्हणून देवीदास कर्डिले, त्यांच्या पाठीमागे सगळे त्यांचा कर्डिले पाटील परिवार, हे सगळ्यांनी त्यांच्या कुळासाठी एकदा देवाकडे मागायचं आहे. काय